हॅलो हाय नमस्कार. तर मी आज ना तुम्हाला कटाची आमटीची एक छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे ना माझ्या पोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. आधी मी पोळ्याच बनवून घेतल्यात आणि नंतर मग आपल्या आमटीची तयारीला लागले मी. आमटीसाठी ना मी इथे घेतलेलं आहे वल्लं खोबरं. तुम्ही सुकं पण घेऊ शकता, थोडंसं भाजून, पण मी ओलं घेतलेलं आहे. आणि एक कांदा घेतला आणि हिरवी मिरची घेतली 2, लसूण अद्रक घेतलं आणि त्याला छान असं मी तेलामध्ये मस्त असं लाल होईपर्यंत भाजून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याची ना बारीक पेस्ट करून घेतली मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुम्ही जे पाट्यावर असतं ना त्याच्यावर पण तुम्ही वाटून घेऊ शकता, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली मी. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये ना मी तेल घेतलं 2 चमचे. तुम्हाला जसं तुम्हाला हवं आहे तसं थोडंसं तेल जास्त टाकलं म्हणजे तरी येते त्याच्यात, त्या आमटीवरती. ती तरी बघूनच समोरच्याला असं वाटलं पाहिजे की खावंसं. तर ना मी तेलामध्ये ना असं तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये लाल मिरची टाकून घेतली, कारण ती छान अशी तरी येण्यासाठी. त्याच्यानंतर हळद टाकली आणि जो मसाला आहे ना तो पण मी त्या तेलामध्ये टाकून दिलं आणि छान असं परतून घेतलं ते. आणि मस्त त्याला तेल सुटेपर्यंत मी छान त्याला शिजवून घेतलं. आणि जे आपण पुरण शिजवतो ना, तर ते आपण त्यातलं जी डाळ काढतो आणि पाणी काढतो ना, ते मसाला शिजल्याच्या नंतर मी त्याच्यात ते टाकून दिलं आणि ते पण थोडंसं 1-2-3 मिनटं मी शिजवून दिलं. त्याला पण तेल सुटेपर्यंत शिजवून दिलं. आणि तुम्ही इथे बघू शकता ना, मस्त असा कलर पण आलेला आहे, कारण आपण जी मिरची पावडर होती ना, आपला मसाला जो होता ना मिरचीचा, तो आपण तेलामध्ये टाकल्यामुळे त्याला तरी छान आलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता इतका सुंदर कलर आणि तरी पण 1 नंबर आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, तरी येणारच येणार, 1 नंबर दिसत आहे. तर तर इथे ना आमटी तयार झालेली आहे. त्याच्यावर ना मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मस्त इथे आमटी रेडी झालेली आहे. आणि त्याच्याबरोबर पोळ्याचं जेवण म्हणलं तर भजी आणि पापडशिवाय तर पोळ्यांचं जेवण पूर्ण होत नाही. आणि आमटी त्याच्यात जर चांगली खमंग झाली ना, मग तर क्या बात है. तर चला, इथे मी ना आता पापड पण तळून घेणार आहे आणि त्याच्याचबरोबर भजी पण तळून घेणार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.